टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। ठाण्यातील टेमी नाका हा शिवसेनेचा गड मानला जातो आणि याच ठिकाणी पाहायला गेलं तर टेमी नाकाच्या आनंद आश्रमच्या जवळपास असणारं हे कार्यालय आहे। तिकडे अनेक राजकीय लोक म्हणजे शिवसेनेचे कार्यकर्ते बसत असतात आणि याच ठिकाणी पाहायला गेलं त्या परिसरामध्ये 2 दिवसापूर्वी चाकूचा जीवघेणी हल्ला जो आहे तो माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांच्यावरती करण्याच्या ऐवजी त्यांच्या कार्यकर्त्यांवरती करण्यात आला। काय नक्की कारण आहे हल्ल्याचं या संदर्भात आपण बातचीत करणार स्वतः माजी नगरसेवक सुधीर कोकाटे सर। आतापर्यंत पाहिलं तुम्ही समाजसेवेची कामं करत आली आहेत नगरसेवक असताना, मात्र सध्या जो हल्ला करण्यात आला कशा कारणाचा हल्ला करण्यात आला आणि या हल्ल्यामध्ये सीसीटीव्हीमध्ये एक महिला आणि एक मुलगा जो आहे तो दिसून येतोय, हातात खुलेआम त्यांनी चॉपरचा हल्ला तुमच्या 2 कार्यकर्ते करण्यात आले, त्यामुळे पोलीस देखील तपासत आहे, काय सांगाल? पहिले मुद्दा म्हणजे जी मुलगी आली होती तिचा भाऊ सोहिल म्हणून नावाचा मुलगा आहे, तो तडीपार आहे आणि त्याची आणि गायकर यांची मारामारी झाली होती। ते मित्रच होते, त्यांची मारामारी झाली होती। त्यांनी याला मारलं होतं तेव्हा 324 झाला, तेव्हा 2 महिन्यापूर्वी झालं होतं आणि 2 महिन्यापूर्वी तो तडीपारच होता, तो काय यांना भेटला नाही, पोलिसांना पण नाही भेटला। नंतर तो कोणाला ना कोणाला त्यांच्या मेसेज पाठवता, एकाला मारले तर आता दुसऱ्या भावाला पण मारीन मी, तिसऱ्या भावाला मारीन, पण तो गुन्हेगार असल्या वृत्तीचा माणूस आहे तो। त्याने मग ह्या लोकांनी त्याला कुठे यांना तो दिसला, त्यांनी त्याला पकडायचा प्रयत्न केला, मारायचा प्रयत्न केला असेल। त्या टायमाला त्यांनी सांगितलं, लोकांना सांगितलं, मुलांना आमच्या इथे क्रिकेटच्या मॅचेस चालू होत्या, त्यांनी फोन केले सर्व मुलांना या ते सगळी मुलं तिथे गेली बघायला काय चाललंय म्हणून, काय झालं असेल याच्यावर काय झालं। तेवढ्यात बघतो तो चॉपर घेऊन तो मारायला ह्या लोकांना आला होता, बाकी सगळी मुलं पळून गेली आणि त्यात तो त्या चॉपर घेऊन तो नशेत असल्यामुळे तो पडल्यामुळे त्या लोकांनी त्याला मारला। त्यात मारलं तर कोणी हत्यारा घेऊन गेलेलं नव्हतं, कोण काय घेऊन नव्हतं गेलं, तिथं त्या खुर्चीने काय कशाने त्याला मारलेलं आहे। कुठेतरी त्याचाच राग करून त्याच्यात काय आलं, त्यात माझ्या मुलाला पण त्यांनी गोवल्या गेलं, काही विघ्न संतोषी लोक आहेत, त्यात त्यांनी आमचं नाव टाकण्यात आलं। त्याच्यात त्या मुलीचं लग्न आता जी आली होती त्या मुलीचं लग्न मी करून दिलं होतं, त्या मुलीचं पण लग्न सर्व खर्च माझ्या हातून केलं मी आणि ऐन गणपतीच्या दिवशी तिचं लग्न केलंय मी। आणि अशी मुलगी माझ्या विरुद्ध जाते बोललं तर मला आश्चर्य वाटतं। आणि मी त्या मुलाला मार लागला, कोणाचे आई वडील सांगत नाही का मुलाला जाऊन त्या कोणा माणसाला मार। मी त्या मुलाला बघायला सुद्धा गेलो, बोललो काय असेल ना, मी त्याचं हॉस्पिटलचं बिल आहे ते पण मी क्लिअर करायला बघतो, थोडं बहुत माझ्या जेवढी ऐपत आहे तेवढं मी द्यायला बघे। तरी तिने रात्री 9:30 पावणे 10ला त्याच्या घरी गेलो, आम्ही हॉस्पिटलमध्ये चर्चा करून आलो आणि ती 15-20 मिनिटात ती इकडे येऊन तिने असा हल्ला केला। जो हल्ला केलेला ते 2 कार्यकर्ते ते कोण आहेत, कशा प्रकारे या ठिकाणी बसले होते, त्यांना खुणखुण लागली होती का, कशा प्रकारे ते कुठल्या गाडीतनं उतरले काय? ती आली मोटरसायकलवरनं आली, ती स्कूटरवरनं आली आणि रिक्षात 3-4 होते। तिला कोणी टीप दिली का, कोणी तिला फोन केला का, कोण नाहीये तिथे। रात्री 10:30 वाजता सर्व कार्यकर्ते जातात, फक्त आम्ही हेमंत पवार आम्ही आतमध्ये बसलो होतो, पण आम्ही सगळे बाहेर असतो, तिने हल्ला नसता केला आमच्यावर, कारण का माझा भाऊ होता संतोष, त्यांनी तिच्या एक खुर्ची फेकल्याबरोबर ती पळून गेली। तसे तिने 20 सेकंदात तिने कार्यक्रम केला आणि निघून गेली। 2 लोक आहेत ते काय नाव आहे त्यांचं, त्यांच्यावरती हल्ला झाला, कुठे कुठे वार झालेत आणि त्यांचे उपचार सुरू आहे, पोलीस कशा प्रकारे तपास करतात? पोलीस तपास चालू आहेत, पोलिसांचा आता पण आले होते पोलीस, क्राईम PI सगळे शोधतायत त्यांना। काही तो जो मुलगा आहे त्याचं नाव येतोय, त्याचं डिक्लेअर होते नाव, तो पण तडीपार आहे असं काहीतरी समजण्यात आलंय। ती मुली काय आणि ते लोक रात्रीचे नशा करतात आणि मग फिरतात, त्यांना काय कोणाची भान राहत नाही, कुठला माणूस कोण आहे काय काही भान राहत नाही। ते माझे 2 कार्यकर्ते, एक मोरे आणि एक आपला हा आहे, त्यांच्या लागलंय थोडं। अशा प्रकारचा जो हल्ला होतोय, कुठेतरी ठाणा आता सुरक्षित वाटत नाही, मध्यबिंदू केंद्रबिंदू आहे टेमी नाका, अनेक लोक इकडनं आता राजकारणात मोठे झालेत, मात्र आजूबाजूला पोलीस स्टेशन असेल, आजूबाजूला CP ऑफिस आहे, अशा ठिकाणी हल्ला करणं म्हणजे कुठेतरी आता अशा लोकांना कसा एक प्रकारे पोलिसांचं संरक्षण सर्व व्यवस्थित आहे, पण ते नशा करणाऱ्या लोकांना येणाऱ्या त्यांना काय माहिती पडतं, प्रत्येक गुन्हेगाराच्या मागे काय पोलीस उभा राहू शकत नाही ना, राहू शकत नाही। ते जे गुन्हेगार लोक असतात ते रात्रीचे नशा करतात आणि निघतात आणि बाहेर काढतात रिक्षातनं बसून, दुसरं काय। सुरक्षेची काय मागणी केली का सध्या आता पोलिसांच्या या ठिकाणी सुरक्षा? आता मला सध्या बंदोबस्त दिलेला आहे, 2 पोलीस बसतात आपले, एवढं आहे। काय मागणी का असणार तुमची? आता काय मागणी, त्या आरोपींना लवकरात लवकर पकडावं आणि त्यांना सजा लागावी ही आमची इच्छा आहे।
लवकर लवकर आरोपींना पकडावा असं देखील त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शिवसेनेचा बालेकिल्ला मानणारा टेमी नाका आहे आणि टेमी नाक्याच्या परिसरात अशा प्रकारे जर चॉपरने हल्ला होत असेल तर नक्कीच कुठेतरी भीतीचं वातावरण या परिसरात पसरलं. त्यामुळे येणाऱ्या काळात माजी नगरसेवक सुधीर कोकाटे यांनी देखील मागणी केली की लवकर लवकर अशा आरोपींना पकडावे आणि त्यांना योग्य ती कारवाई करावी. त्यामुळे या अशा घटना घडणार नाही. मात्र अशा घटनेमुळे आता पोलिसांचा देखील अधिक तपास वाढलेला आहे. तसेच पोलिसांची सुरक्षा देखील या टेमी नाक्याच्या परिसरात वाढवण्यात आली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात आरोपीला कशा प्रकारे आता पोलीस शोधून काढतील हे देखील पाहणं गरजेचं राहणार. कॅमेरामॅन गणेश रहाटेसह गणेश सुराट, टीव्ही मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.